असा विरंगुळा कोणत्या स्त्रीला हवा नसतो, हो ना मंडळी. तर आज मी छान अशी तयार झालेली आहे. सोबत मुलांना पण मी तयार केलं आणि सायंकाळच्या वेळी घरातील सर्व कामं आवरल्यानंतर देवाला दिवा उदबत्ती लावून दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो बाहेर. तर साहेब काही घरी नव्हते, त्याच्यामुळे ऑटो रिक्षामध्ये बसलो आणि आम्ही बाहेर निघालो. तर मला एका कार्यक्रमाला पोचायचं होतं. इथे सर्व महिला पोलीस अधिकारी तसेच पोलीस पत्नी आणि सर्व अधिकाऱ्यांच्या पत्नी यांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि हा कार्यक्रम एकदम छान असा झाला. तर सर्वात अगोदर इथे आल्यानंतर सर्व महिलांना हळदी कुंकू देण्यात आले, त्यांना वाण पण देण्यात आले आणि नंतर बाकीचा कार्यक्रम इथे छान असा पार पडला. रोजच्या डेली रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला पण हवं असतं आणि त्याच्यामुळे आपला मूड एकदम फ्रेश असा होतो. आणि हा कार्यक्रमावरून आल्यानंतर मला एकदम छान असं वाटलं. नव्याने आणखीन काहीतरी करण्याची उमेद आपल्यामध्ये सुद्धा येते. आपल्याला नव्या नव्या गोष्टी माहिती होतात आणि आपलं मन एकदम प्रसन्न असं होतं. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं तर सर्व महिला ह्या छान अशा तयार होणारच आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व महिलांनी एकदम छान पद्धतीने मस्त मेकअप करून आलेल्या होत्या आणि इथे एक मॅजिशियन बोलवलेला होता. तो आम्हाला एक क्वेश्चन विचारत होता आणि त्याच्यानुसार जे कोणी आन्सर देईल आणि ते आन्सर एकदम फनी असायचं आणि क्वेश्चनसुद्धा एकदम तो फनीच असायचा. ज्याचा कुणाचा नंबर येईल त्याला इथे प्राईज पण भेटत होतं. आणि नंतर बऱ्याचशा आणखीन महिलांसाठी गेमसुद्धा त्यांनी आयोजित केलेल्या होत्या आणि महिलांची उपस्थिती तुम्ही पाहू शकता. भरपूर महिला इथे उपस्थित होत्या. सर्व एकदम मस्त एन्जॉयसुद्धा करत होत्या आणि अशा पद्धतीने हा आजचा कार्यक्रम छान असा इथे झालेला आहे. आता कार्यक्रम होत असतानाच इथे जे कोणी प्रमुख पाहुणे बोलवलेले होते त्यांच्या हस्ते इथे दीप प्रज्वलित केले आणि नंतर त्यांचे स्वागतही केलेले आहे. तसेच या प्रमुख पाहुण्यांनी छान असे इथे भाषणसुद्धा दिले आणि हे सर्व झाल्यानंतर परत राहिलेला कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आणि सर्व पाहायला एकदम छान असं वाटत होतं. मुलांनी पण इथे मस्त असा एन्जॉय केलेला आहे आणि महिला म्हटलं तर त्यांना तर इथे एकदम छान असं वाटलं. या सर्व बाकीच्या महिला तर झाल्याच, परंतु ज्या पोलीस महिला आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना ड्युटी म्हणाल तर 24 तासापैकी 16-18 तास अशी यांना ड्युटी करायला लागते. म्हणजेच जसे पोलीस अधिकारी किंवा पोलीस ड्युटी करतात ना, त्याच पद्धतीने मुंबईमध्ये इथे सर्वांना ड्युटीसुद्धा करावी लागते आणि त्यांना पण एखादा दिवस त्यांच्यासाठी वेगळा काहीतरी हवा असतो आणि त्यामुळेच या सर्व महिला पोलीस आणि पोलीस अधिकारी यांनीसुद्धा मस्त असा इथे एन्जॉय केलेला आहे आणि त्यांची ही एनर्जी पाहून आम्हालासुद्धा एकदम छान असं वाटलं बरं का. आणि ते मुलांनी पण एकदम छान असं एन्जॉय केलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे मुलांसाठी या मॅजिशियनने वेगवेगळ्या मॅजिक करून दाखवल्या आणि मुलांना त्या खूप जास्त आवडल्या. आता खरं सांगायचं म्हटलं तर माझा मुलगा ना हळदी कुंकवाला यायचं म्हटल्यावर नकोच म्हणत होता, कारण त्याला बोर व्हायचं. कारण तो म्हणायचा की मम्मी तुम्ही सर्वजण महिला आणि मी इथे येऊन काय करू. तर जेव्हा त्याने हा मॅजिशियन पाहिला ना तेव्हा त्याला पण खूप छान वाटले आणि त्याने पण एकदम छान असा इथे एन्जॉय केलेला आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांना घेऊन गेलो तरी त्यांना पण इथे काहीतरी छान असं बघायला मिळतं आणि त्यांचा पण दिवस एकदम छान असा होतो. आता हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करायला थोडा उशीर झाला. म्हणजेच आपल्याकडे ना रथसप्तमीपर्यंतच हळदी कुंकू हे ठेवतात, परंतु काय झालं की ते हॉलची बुकिंग होत नव्हती किंवा काही अरेंजमेंट करायच्या राहिलेल्या होत्या. त्याच्यामुळे तसेच हे सर्व महिला पोलीस असल्यामुळे त्यांना सुट्टी घेऊन हे सर्व आयोजन करायचे होते आणि त्याच्यामुळेच ना ह्या कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला होता. परंतु तरीसुद्धा हा कार्यक्रम एकदम छान पद्धतीने इथे पार पडलेला आहे आणि हे सर्व पाहून मनाला एकदम प्रसन्न असं वाटलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मॅजिक इथे या मॅजिशियनने करून दाखवलेल्या आहेत आणि मुलांना काय सर्वांनाच त्या खूप आवडल्या. मैजिक से रैबिट आ चुका है, लेकिन आपको सबको बैठना है।
मैं बंद ही बंद दूंगा, सबको बैठते हैं। मैजिक से रैबिट आ गया। ये रैबिट जो है ना, ये प्लास्टिक का है क्या? ये टॉय है, इसके अंदर मैंने बैटरी डाला हुआ है। क्या लग रहा है आपको? दोनों हाथ खोलिए, सिर्फ खोल के रखते हैं। एवरीबॉडी क्लैप फॉर स्ट्रॉन्ग लेडी। वाह, जोरदार ताली हो जाए। कम ऑन एवरीबॉडी क्लैप। और बच्चों में सबको दूंगा, जो अच्छे से बैठेगा उसको मिलेगा। आणि नंतर आम्ही इथे छान असे फोटोशूट केलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता माझे एकदम फनी इथे फोटो काढलेले आहेत आणि दिसायला पण ते एकदम भारीच दिसत होते बरं का। नंतर ज्या काही माझ्यासोबत ओळखीच्या होत्या ना, त्यांच्यासोबत पण मी एकदम छान असे फोटो घेतलेले आहेत आणि हा आजचा दिवस एकदम भारीच होता। आणि मग काय, सर्वात शेवटी आम्ही गेलो जेवण करण्यासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता जेवायला पण एकदम छान असं इथे आयोजन केलेलं होतं। सर्व जेवण एकदम भारी होतं आणि असा हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो बरं का। आणि आम्ही ना ह्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो। हळदी कुंकू म्हटलं की सर्व महिलांची लगबग ही आलेलीच असते। त्यांना मेकअप करायचं असतं, तसेच सर्वांपेक्षा सुंदरसुद्धा दिसायचं असतं आणि असं जेवण भेटणार असल्यावर तर मग काय भारीच वाटेल ना। तर मंडळी, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।